अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। भगवान श्री सत्य साईबाबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आंध्र प्रदेशातील पुट्टपर्ती येथून आलेल्या रथाचे रुकडीत मंगलमय व भक्तिपूर्ण वातावरणात भाविकांनी स्वागत केले। त्यानिमित्ताने येथे मिरवणूक, दिंडी, भजन, महाप्रसाद आदी कार्यक्रमाचे नियोजन रुकडीतील श्री सत्य साई सेवा समितीने केले होते। भगवान श्री सत्य साईबाबांचे 5 रथ श्री सत्य साई प्रेम वाहिनी रथ यात्रेसाठी भारत भ्रमणासाठी पुट्टपर्तीमधून सर्व भक्तांचे व आम जनतेच्या दर्शनासाठी बाहेर पडले आहेत। सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा, आपण सर्व एक आहोत। याबरोबरच जगामध्ये एकच मानवजात आहे, जगामध्ये हृदयाची एकच भाषा आहे, जगामध्ये प्रेमाचा एकच धर्म आहे, जगामध्ये एकच सर्वव्यापी देव आहे, हा संदेश घेऊन रथ देशभर फिरत आहेत। त्यापैकी एक रथ कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवार दिनांक 21 एप्रिलपासून 12 मे 2026 पर्यंत 22 दिवस स्वामींचा दिव्य संदेश देत फिरणार आहे। जिल्ह्यात पहिल्याच दिवशी रुकडी येथे रथ आणण्याचा मान रुकडीच्या सत्य साई सेवा समितीला मिळाला। या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने मिरवणूक मार्गावर स्वागत कमानी, स्वामींची प्रतिमा व संदेश असणारी पोस्टर्स लावण्यात आली आहेत। रेल्वे स्थानकाजवळील मराठी शाळेच्या मैदानावरून मिरवणूक सुरू झाली। छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, पंचगंगा चौक मार्गे मिरवणूक माळ भागातील बाळासाहेब माने नगर येथील शिवनेरी मंडळाचे आवारात आली। मिरवणुकीत ध्वज पथक, लेझिम पथक, झांज पथक, डोकीवर मंगल कलश, तुळस घेतलेल्या महिला यांचा समावेश होता। पाढळीच्या मावळा आखाडा पथकाचे शिवकालीन मर्दानी खेळाची थरारक प्रात्यक्षिके लक्षवेधी ठरली। अंबामाता महिला भजनी मंडळ, सत्यसाई बालविकास वर्गाच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। दर्शन व मंगल आरती होऊन महाप्रसादाने रथयात्रेची सांगता झाली। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुबेर लंगरे, नंदकिशोर माने, नंदकुमार काटकर, पुंडलिक पोळ, सौ नीता मोरे, सौ सुनंदा कचरे आदींनी नियोजन केले। रुकडी प्रतिनिधी सर्जेराव कांबळे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।